7 सदस्यांची मसलत कमिटी बनते. 4 नोव्हेंबर 1946 या दिवशी त्या आपल्या संविधान बनवण्याच्या कमिटीला सुरुवात झालेली. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर सचिदानंद सिन्हा आणि 11 नोव्हेंबरला अध्यक्ष झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नंतर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीवर नेमलं. त्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहायला सुरुवात केली. संविधान लिहित असताना त्यांच्या पुढे काही कमी संख्या होती. बाबासाहेबांच्या बाजूने कोणच नव्हतं. पण बाबासाहेबांचा प्रकरण अभ्यास, प्रत्येक विषयाचा अभ्यास, समजून सांगण्याची पद्धत, त्यामुळं बाबासाहेबच्या जे लोक वर्गामध्ये होते त्या लोकांना आपलं करून घेणं म्हणजे दिलं. आणि म्हणून त्यांना संविधान लिहिता आलं. हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 18 महिने 18 दिवस लागले. ते संविधान 1 तासापर्यंत किंवा 2 तासामध्ये सांगणं शक्य नाही. परंतु आपण जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण सांगतो. 395 कलमाचा आपलं संविधान, त्याच्यामध्ये 22 भाग पाडलेले आहेत. आणि ज्यावेळेला मूळ बनलं त्यावेळेला 8 अनुसूची होत्या. आजच्या तारखेला भाग 22 आहे, परंतु अनुसूच्या 12 झाले. कारण 396 कलम हटलं तेव्हा 12व्या वर्षी 4थ्या अनुसूचीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला पहिल्या अनुसूचीमध्ये. आणि अशा प्रकारे संविधानामध्ये कलम टाकल्या गेली. आपलं संविधान बनत असताना त्याच्यामध्ये कोणत्या देशाचा प्रभाव आहे ते तुम्हाला संविधानातून वाचला कोणत्या देशाचा संविधानाचा प्रभाव पडलेला आहे. तर आपल्या देशाच्या संविधान बनण्यासाठी इतर 10 देशांचा प्रभाव आपल्या संविधानामध्ये समाविष्ट आहे. तर पहिला देश कोणता आहे? तो पहिला देश आहे अमेरिका. अमेरिका 45 मिनिटांमध्ये त्यांची संविधान वापरून 45 मिनिट इतकं म्हणजे छोटं संविधान. तर त्या देशातून पण आपल्या संविधानावर प्रभाव आहे. दुसरं ब्रिटनची जी संविधान आहे त्या संविधानाचा पण प्रभाव आपल्या या संविधानामध्ये आलेला आहे. नंतर आयर्लंड देश, त्या देशाचा पण प्रभाव आपल्या संविधानावर आलेला आहे. नंतर ऑस्ट्रेलियाचा पण प्रभाव आपल्या संविधानामध्ये आलेला आहे. नंतर सोव्हिएत रूस या देशाचा पण प्रभाव आपल्या संविधानावर पडलेला आहे. नंतर जपानचा पण प्रभाव आपल्या संविधानावर पडलेला आहे. नंतर फ्रान्सचा पण प्रभाव आपल्या संविधानावर आहे. कॅनडा यांचा पण प्रभाव आपल्या संविधानावर आहे. नंतर दक्षिण आफ्रिका त्याचाही प्रभाव आपल्या संविधानावर आहे. नंतर जर्मनी. अशा 10 देशांच्या संविधानाचा प्रभाव या आपल्या संविधानामध्ये असल्यामुळे आपलं संविधान सशक्त आणि जगामध्ये 1 नंबर चाललेलं. इतकं मोठं संविधान जगामध्ये कुणाचंच नाही. तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला माहिती मिळेल की फक्त आणि फक्त भारताचं संविधान सशक्त आणि स्ट्रॉंग आणि मोठं. आता ते होण्यामागे पण कारणं तेवढी आहेत ना. कारण 6,500 जाती या देशात नांदतात आणि तेही प्रेमाने नांदतात. मनामध्ये जरी राग असला एकमेकांविषयी, जरी द्वेष असला तरी तो द्वेष दिसत नाही, शुभ्र मार्गाने दिसतो. समोर बोलत असताना सगळे संविधानाचीच वाहवा करतात की आम्ही संविधानामुळे घेतो आहोत, आम्ही संविधानामुळे वागतो आहोत, आम्ही संविधानामुळे जगतो आहोत. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपण त्याच्यामध्ये बघतो. अशा प्रकारचं संविधान असताना त्या गोष्टी
आपल्याला अत्यावश्यक होत्या त्या गोष्टी मूलभूत अधिकार याच्यामध्ये मूलभूत अधिकार 12 ते 35 हे जे आर्टिकल आहे 12 ते 35 त्याच्यामध्ये माणसाचे सगळे मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी दिले आणि दिले. त्यावेळेला मी 14व्या क्रमांकाचा विचार करतो दादा कामसाहेब, त्यावेळेला मी 14व्या क्रमांकाचा विचार करतो. त्यावेळेला मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस होता. कारण माता भीमाई आणि रामजी सकपाळ यांचे 14 वर्ष कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 वर्ष नाही ना, म्हणून 14व्या वर्षापासून सुरुवात होते समानते. कारण बाबासाहेबांनी स्वप्न बघितलं होतं की मी माझ्या समाजाला सर्व समानांचा दर्जा देईल आणि न्याय मिळवून देईल. हेच कार्य मला करायचं, मला काही करायचं नाही. तुम्ही सगळे जाणता की त्यांची सगळे अपत्य औषधावर घेणं आणि आंदोलन मिळेल, पण त्यांनी लक्ष नाही दिलं. लक्ष दिलं तुम्हाला तुमचं आयुष्य होतं भविष्य घडविलं. प्रत्येक 14 मला आठवतं. 15वं क्रम तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण तुम्हाला मी उत्साह सांगतो की 15वं क्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांना अर्पण केलं. काय घटना घडली अशी 15 तारखेला बाबासाहेबांना त्यांना ते आर्टिकल अनुच्छेद अर्पण करावा लागला. लोकांना माहिती नाही त्या गोष्टी. त्या संघटनेच्या ठिकाणी मी आलोय, त्यात मला सांगायचं होतं. त्या ठिकाणी मी आलेलो आहे. मूळ मुद्दा राहून जाईल तो सांगायचा राहिला मला. घटनादृष्टी बोंबडत बसतात. अरे तुम्हाला तुमचं डोकं दुरुस्त करता नाहीये, तुम्हाला तुमचं घर दुरुस्त नाही करता येईल, तुम्हाला तुम्ही केला अभ्यास दुरुस्त नाही करता येईल, तुम्ही घटनादृष्टी कर ना. खरा शब्द तसा नाहीये. ह्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना कमी लेखण्यासाठी हा शब्द प्रयोग केलेला आहे, पण तसं नाही. प्रश्न असा आहे, घटना विस्तार उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला. ही इमारत आहे आंबेडकर भवन. याचा जर एक पहिला माळा आहे आणि दुसरा माळा वाढव, तुम्ही त्याला काय म्हणणार मला तुम्ही सांगा. तुमचे उत्तर अपेक्षित आहे. दुरुस्ती म्हणणार का विस्तार म्हणणार? विस्तार म्हणणार ना. दुसरं उदाहरण देतो. 14 जानेवारी 1994 बरोबर आहे. लोकांना वाटलं नामांतर झालं, छातात ठोकून सांगत बसले नामांतर झालं, नामांतर झालं. नामांतर झालेलं नाही, नाम विस्तार झालेलं. हे गोष्ट मान्य करतात. तुमच्या अनुभवाची गोष्ट आपली. नामांतर झालं नाही, नाम विस्तार झालेलं आहे. तसं घटनेचे विस्तार होतो आहे, दुरुस्ती होत नाही. घटना बदलणे का, राज्य घटना बदलने का ऐलान तो कर गए. राज्य घटना बदलने का ऐलान तो कर गए. राज्य घटना बदल ना सके लेकिन घुटने बदल करते माहिती नाम घेतली. आणि तुम्हाला घटना बदलता आल्या असत्या, बाबासाहेबांना घटना समजण्याची गरज काय होती? तुम्ही घटना दिल्या असत्या. सारा देश तुमच्या ताब्यात होता. सगळे साहित्य संधान सगळं तुमची ताब्यात होतं. आमच्या ताब्यात काय होतं? पण तुम्हाला येतच नव्हतं ना. आज तुम्हाला पत्र लिहिता येत नाही. तुम्ही जर पत्र वाचली ना जर नेत्यांची त्याचा व्यवहार बघितला तुम्ही तर त्यांच्या पत्राला उत्तर आल्या दुरुस्ती केले पत्र. हे चुकलं ते चुकलं. तुम्हाला पत्र नाही पत्र तुम्ही सोडलं घरा देऊ शकता, दुरुस्ती करू शकता. बोलणं सोपं आहे. बोलणं होत असा होता है हमेशा हर चीज को जानने के लिए और उसके अंदर आने के लिए उसके लिए बुद्ध धर्म का प्रभाव होना जरूरी है. महापुरुषांचा प्रभाव होते गरजेचं. ही गोष्ट मिळणं शक्य नाही. अजून गोष्ट आमचं 14 तारखेची तुम्हाला किती लोकांना माहिती मला माहिती नाही. नसेल माहिती तरी आता माहिती नाही. 14 एप्रिल
1973 किती घटना आहे ना साहेब. या दिवशी एक प्रकल्प उभारला गेला. तो प्रकल्प काय असेल? व्याघ्र प्रकल्प. कोणता प्रकल्प आहे? व्याघ्र प्रकल्प. व्याघ्र म्हणजे काय? वाघ. 14 एप्रिल का? कारण त्यांना बाबासाहेब वाघासारखे होते म्हणून त्यांनी त्याच दिवशी निर्णय घेतला. तुम्ही मुघलसात करू नका. मी काय सांगतो आहे मुघलसात करा, तुम्हाला वेळ मिळेल. 14 एप्रिल या दिवशी व्याघ्र प्रकल्प निर्मिती देशात टाकली. 14 मी काय सांगतो तुम्हाला 17 तारखा. तर 14 तारखेने आम्हाला न्याय दिला. कंपल्सरी 14 बाबासाहेब आंबेडकरांचं राजपुराच्या ठिकाणी आहे. त्याचा पिनकोड नंबर किती लोकांना माहिती नाही, पण माहिती आहे सगळ्यांना. त्याचा पिनकोड नंबर सुद्धा 14. नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर भवन कुठे? नंबर 14 आहे नाही का. बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 1956. मित्रांनो हे साध्या गोष्टी नाहीये. हा इव्हेंट म्हणायला लागेल यातल्या म्हणून सांगतोय वेगळं आहे. आपल्या डोक्याच्या बाहेरचा वेगळं येतो, आपल्याला ओळख नाही पण तो वेगळा लागेल. 14वा राष्ट्रपती कोण? कोविंद. 14वा राष्ट्रपती आहे रामनाथ कोविंद. हा वेगळं. दलितच कसं काय आला? दलित राष्ट्रपती कसं काय आला? त्या लोकांना माहिती आहे की 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे आणि 14वा राष्ट्रपती पण आपण दलितच ठेवू. हा दलित राष्ट्रपती म्हणून 14वा जे अनुच्छेद आहे संविधानाचा तो किती महत्वाचा आहे. आणखी 2 वर्षा गोष्टी सांगायला माझ्याकडे खूप आहे, परंतु आपण संविधान पुढे न्यायचे आपल्याला तिथं थांबायचं नाही म्हणून आपण थांबतो. मग आपण हे 15वा अनुच्छेद आहे हे म्हटल्याप्रमाणे की बाबासाहेब आंबेडकरांनी 15वा अनुच्छेद हा सविता माईसाहेब आंबेडकर यांना समर्पित केला. तुम्हाला लोक कदाचित म्हणजे लोक अभ्यास काय करायचं. कारण 15 एप्रिल 1948 या दिवशी माईसाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह झाला. मग बाबासाहेबांनी अनुच्छेद काय अनुच्छेद होतो? भविष्यवाद, स्त्रीभेद, असमानता भेद, प्रांतभेद, लिंगभेद करणार नाही, करता येणार नाही. जर तुम्ही केलं तर त्याची कारवाई करा. हा 15वा आपला अनुच्छेद. 16वा अनुच्छेद आहे. 16वा अनुच्छेद 16वा अनुच्छेद आहे की सर्वांना कामामध्ये समान वेतन. स्त्री असेल पुरुष असेल पण सगळ्यांना समान वेतन झालं. ही बाबासाहेबांची की महिला त्या देशातल्या संस्कृतीने तर महिलांना नाकारलंच ना. पुरुषांना सोडा पण त्यांच्या महिलांनाही नाकारलं. पण बाबासाहेब आंबेडकरांची विशाल दृष्टिकोन असल्यामुळं आणि विशाल अंतर्गत असल्यामुळं त्यांनी महिलांना समानतेचा अधिकार दिला. 16व्या अनुच्छेद. 17वा अनुच्छेद सगळ्यांना माहिती आहे. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी तो वापरतात. 18वा काय? 18वा जो अनुच्छेद आहे 18वा अनुच्छेद पण महत्वाचं. किताब नष्ट करणे म्हणजे बाहेरच्या माणसांनी आमच्या देशाच्या माणसांना